सामन्याला आपण सुरुवात करूया. टीम कुंदे चेक चेक टीम कुंदे कल्याण आणि त्यांचा विपक्षामध्ये एकता कसारा अशी लढत आपण पाहणार आहोत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो मी. आदिवासी सरपंच चषक 2025 गेल्या 9 दिवसांमध्ये आपण चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाकलेला आहे आणि आदिवासी समाजातील एकूण एक चांगले खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून हायलाइटही झाले. कारण समस्त शहापूर तालुक्यामधली ही नामवंत स्पर्धा आणि आदिवासी समाजामधली सर्वात मोठी स्पर्धा आपण गणेशजी कांबळी साहेबांच्या वतीनं पाकली आणि आज 10वा दिवस आणि 10व्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पहिली लढत आजच्या या दिवसामध्ये एकता कसारा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम कुंदे. भूमी 11 कुंदे ही बॅटल आणि त्यांचा अगेन्स्ट टीम एकता स्पोर्ट्स कसारा. सागर आणि प्रवीण ची ओपनिंग जोडी आणि तसेच या फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती विनोद दरम्यान तयार होत आहेत. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दिवस क्रमांक 10 सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिलाच बॉलला जेव्हा फटका दरम्यान वाईड ऑफ ऑप्शन विथ दिली होती आणि प्रहार केला आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. पहिला बॉल पहिला चौकार 4. थँक्यू. पहिला चौकार दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला आणि एकंदरीत ही चांगली सुरुवात. कारण वाईड ऑफ ऑप्शन विथ दिली आणि त्याचा फायदा इथे बॅटरने घेतला आणि हे असतं क्रिकेटमध्ये की जागा द्याल तर बॅटर जागा बनवेलही. त्याप्रमाणे फटका होता. यावेळेस हुक केला. हार्ड लेंथ होता. ऑन साईडला उडवला. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाही येत आणि हा की बॉल जातोय बाउंड्री लाईनचा पलीकडे. बॅक टू बॅक 2 चौकार. थँक्यू डीजे. बघा पगले 2 चेंडू. फर्स्ट बॉलवरती मिस्टेक काय होती की वाईड ऑफ ऑफ विथ दिली. सेकंड बॉलवरती मिस्टेक काय होती की बॅक ऑफ लेन डिलिव्हरी जर तुम्ही टाकतायत तर त्यामध्ये गती असणं आवश्यक आहे आणि गती जर कमी असेल तर अशा प्रकारे हुक अथवा पुल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतायत. येतोय डॉट. 2 चौकार. त्यानंतर हा डॉट बॉल इथे येतोय. बट सागर सध्या सागडीला इन कंट्रोल दिसतात. त्याप्रमाणे त्यांचा बॅटमध्ये फटके आलेत. एक हुकचा फटका पाकला. एक लॉ आपण पंचचाही फटका पाकला आणि त्यानंतर आणखीन एक इथे उडवला आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. षटकार. अँगडीज लाजवाब बॅटिंग आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे हे फटके एकंदरीत पाहायला मिळतात. हुकचा फटका आपण पाकला. पुलचा फटका आपण पाकला. त्याचप्रमाणे आपण पाकलं की पंचचा फटका अगदी इनफिल्डला क्लिअरही केलं होतं. 2 चौकार 1 षटकार. धावफलक 14. प्रेशर बॉलरवरती. वॉट अ शॉट. प्रॉपर टायमिंग. प्रॉपर प्लेसमेंट. अगदी थोडं चालून आले होते क्रीजमध्ये पुढे आणि त्यानंतर आणखी एक लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. थँक्यू डीज. मी म्हटलं की क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके का. कारण फुटवर्कचा ज्याप्रमाणे वापर होतोय आणि यावेळेस बॉल हवेमध्ये होता. पॉइंटला फिल्डर एकंदरीत येत आहेत. बॉल फील्ड करतायत. तोपर्यंत सिंगल मिळेल. धावफलक एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचाही खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा अखेरीस एक दमदार सुरुवात. एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट टीम एकता स्पोर्ट्स कसाराचा. कारण 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि कोणत्याही प्रकारे विकेट गमावली नाहीये ही महत्वाची गोष्ट. पॉवरफुल स्टार्ट. चेक. इथे मात्र नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये शिंदे मेजर साहेबांच्या शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य. अतिथी देवो भव
यस विनंती करतोय गणेशजी कांबळे साहेबांना की नक्की शिंदेजी मेजर साहेबांचा कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर त्यांच्या सोबत नक्की जयदीप भोंडिवले जेडी या नावाने नक्कीच संपूर्ण क्रिकेट विश्वाला गवसणी घालायला हा खेळाडू जयदीप भोंडिवले गोकुलगाव चियान बान शान शहापूर एक्सप्रेस जयदीप भोंडिवले यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपल्या शहापूरचं नाव गोकुळगावचं नाव साता समुद्र पलीकडे नेणारा हा खेळाडू जयदीप भोंडिवले जेडी यांचं इथे शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. यस गणेशजी कांबळे साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. शिंदेजी मेजर साहेब इथे उपस्थित आहेत. आजच्या दिवसामध्ये 3 कॅमेरे आहेत टेनिस क्रिकेट माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये द व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट द व्हॉइस ऑफ मुरबाड तुम्हा सर्वांचा नक्कीच मनातील गोड आवाज शिडके सर सुद्धा नक्की जुळले गेले त्यांचा सुद्धा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. यस मी विनंती करतो नक्की गणेशजी कांबळे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शिंदेजी मेजर साहेबांचा मात्र केला जातोय. त्यानंतर विनंती करतोय गणेशजी कांबळे साहेबांना जयदीप भोंडिवले जेडी गोकुलगावची आन बान शान शहापूर एक्सप्रेस जेडी जयदीप भोंडिवले इथे उपस्थित आहेत. गोलंदाजी असो या फलंदाजी असो आपल्या नावाची एक वेगळीच मात्र इमेज करणारा हा खेळाडू जयदीप भोंडिवले. त्यानंतर मात्र नक्कीच गांगड साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय गणेशजी कांबळे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान गांगड साहेबांचा सुद्धा नक्कीच केला जाईल. यस गांगड साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर पेंडुरगोलचे नक्कीच उत्कृष्ट आयोजक एक नक्कीच गोड स्वभावाचे भास्करजी भगत साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतो गणेशजी कांबळे साहेबांच्या यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. नक्कीच गणेशजी कांबळे यांचे नक्कीच बंधूज आहेत भास्करजी भगत. त्याचबरोबर अक्षय अमलेस स्मृती 11 पेंडुरगोल या टीमचे नक्कीच स्टार खेळाडू आता रमेशजी कातवारे साहेब उत्कृष्ट आयोजक उत्कृष्ट खेळाडू पेंडुरगोल टीमचा हा स्टार खेळाडू सुद्धा नक्की दाखल झालाय. रमेशजी कातवारे यांचा नक्की इथे यथोचित मानाने सन्मान केला जातोय. धन्यवाद. ओर कॉम बॉक्स स्कोर कार्ड सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा फलकावरती विस्टामिक बॉल हवेमध्ये आके कव्हरला फिल्डर आता येत आहेत आणि कॅचही पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. धक्का लागला आता हा दुसरा. अँगडीज सफलता दरम्यान इथे मिळाली. धक्का आणखीन एक लागला. क्रमांक 4 वरती आता मैदानाच्या आतमध्ये प्रेम दाखल होतं आणि शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला आपण पाहत आहात. आणि आतापर्यंत बॅटिंग चांगलीच राहिली बघा. विकेट जरी 2 गेले तरी सुद्धा रणगती जर आपण बघली तर 30 धावा धावफलकावरती आहेत. ही महत्वाची गोष्ट राहिली. कारण शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये हेच तर मॅटर करतं की विकेट जातील हरकत नाही आहे, रन्स थांबले नाही पाहिजेत आणि रन्स येत आहेत. फुल लेंथ होता, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा गरज धावफलक 30
आणि धक्के आतापर्यंत लागले दोन टीम एक कसारा आणि आता 2 ओव्हरचा खेळही बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. कुंदे टीम खेळत आहे. भूमी 11 कुंद्या नावाने हा संघ खेळतो आणि कुंदे टीमला खऱ्या अर्थाने जर आपण पुरस्कर्ता हा शब्द जर आपण उल्लेख केला तर भूषणजी रोहाने असं नाव मी आवर्जून घेईन आणि आजही त्यांचाच माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला. काय कारण असतं ते मॅच पाहण्यासाठी आले नाहीयेत आणि कदाचित ते आले असते कारण ते ग्रामीण गटामधनं आपण कुंदे टीम पाकली तर त्या टीमचं नेतृत्व ते करतात. थर्ड ओव्हर रोशन दरम्यान तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. बघा 2 ओव्हरच्या खेळामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की जे मी सांगितलं की विकेट झोन जरूर गेलेत बट रन्स थांबले नाहीयेत आणि विकेट तेही मागील षटकामध्ये 2 गेलेत. थर्ड ओव्हर रोशन राऊंड द विकेट वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ वाईड यॉर्कर टाकायचा होता. लेंथ चांगली होती लाईन खराब आहे दॅट्स वाय वाईट बॉल मिळेल अतिरिक्त रन आणि अतिरिक्त रनचा मध्ये धावफलकाचा 31 धावा धावफलकावरती. बघा ज्या गतीने बॅटिंग केली जात की जर याचप्रमाणे बॅटिंग झाली तर 55 to 60 पर्यंत इथनं आपल्याला पोहोचताना दिसू शकते टीम कसारा. बट कोणती टीम विचार करत असेल विकेट हवे आहेत विकेट काढावे लागतील. आता ही अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता. आता ही बॉल फार बाहेर आहे आणि आणखीन एक अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल धावफलक या अतिरिक्त रनच्या मदतीनं 32 धावा धावफलकावरती. बघा इथे या परिस्थितीमध्ये डिफेन्सिव्ह माइंडसेटने बॉलिंग करणं मी म्हणेन की थोडं चुकीचं आहे कारण तुम्ही जर विकेट नाही काढणार ना तर तसेही रन्स थांबवणं अवघड होणार आहे. विकेट काढाल तर कमबॅक आहे. हॅम अटकेलं लाजवाब फटका गॅपमध्ये डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होतोय पण त्यांनाही बीट करून बॉल जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. थँक्यू. चौकार येतो आहे 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक ही आता 36 वरती जाऊन पोहोचला. पुल करायचं होतं बट जितका बाउन्स करा अर्थाने बॅटरने एक्सपेक्ट केला होता तितका बाउन्स पाहायला मिळाला नाही. बॉल थोडा खाली राहिला दॅट्स वाय पुलचा स्ट्रोक एक्झिक्यूट करणं हे अवघड राहिलं. येतोय डॉट. बघा डॉट बॉल अथवा विकेट या क्षणाला भरपूर महत्त्वाचे झाले टीम कुंदेसाठी कारण मी या आधी सांगितलं की ज्या गतीने रन्स बनवल्या जातात जर विकेट नाही काढणार डॉट बॉल नाही टाकणार तर रन्स थांबवणं अवघड आहे. आणि जरी इथे हा टोटल 60 किंवा त्यापेक्षा जास्त जर झाला तर त्यात नंतर अंडर प्रेशर सेकंड इनिंगमध्ये ते टोटल चेज करणंही अवघड राहील. डॉट बॉल आणखीन एक येतो आणि हेच तर हवं आहे टीम कुंदेला डॉट बॉल अथवा विकेट. बट दुसऱ्या बाजूने हा प्रयत्न नक्कीच असेल की आता बाउंड्री हवी आहे. लो फुल टॉस ड्राईव्हचा फटका आता डीपमध्ये फिल्डर येतात कव्हरला मिसफिल्ड झाली आणि त्या जोरावरती बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. अँगडीज चौकार दरम्यान ते येतोय 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचला 40 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणखी बाकी आहेत या थर्ड ओव्हरमध्ये आणि हा तर फुल टॉस होता पण घडलं काय. फर्स्ट ऑफ ऑल बॅटर बीट त्यानंतर विकेट कीपर त्यानंतर शॉर्ट थर्ड फाईन लेग बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिझन पलीकडे 22 च्या 4. अंगडीच 22 च्या 4 धावा. बघा 2 डॉट बॉलही आले त्यानंतर 2 बाउंड्रीज होत्या बट हा बॉल फील्ड करायला हवा होता ही महत्वाची गोष्ट बट मिस्टेक इथे झाली. नेक्स्ट बॉल आता की पडल्यानंतर थोडा बाउन्सही पाहायला मिळाला आणि दिशाही खराब आहे अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. आणि हे षटक एकंदरीत बघा जेव्हा चौकार आला त्यानंतर जे 2 डॉट बॉल आले असं वाटलं की आता कमबॅक होऊ शकतं बट त्यात नंतर मिस्टेक्स होतात कारण बाउंड्री त्यानंतर 22 च्या 4 त्यानंतर हा वाईड आणि एक चेंडू आणखीन बाकी आहे या षटकामध्ये. आता ही लो फुल टॉस आताही गॅपमध्ये फिल्डर धावतात पण हा की बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लाजवाब फटका. चौकार.
थँक्यू डिझेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा खेळ धावफलक आके 49 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम एकता स्पोर्ट्स कसारा आणि रिमेनिंग एका ओव्हरचा खेळ बाकी आणि विकीजी यात नंतर सामना कोणता आहे त्याचं कन्फर्मेशन करा. आज दिवस क्रमांक 10 आहे आणि फार मोठी स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं पागली कारण शहापूर तालुका अंतर्गत 60 संघ तसेच ठाणे रायगड पालघर तसेच नाशिक सिन्नर या विभागामधनं 40 टीम्स. नेक्स्ट मॅच पिंपलोली अंबरनाथ त्यांचा अगेन्स्ट कौसा. चला दोन्ही टीम्स चे कॅप्टन सर आपण या. Last over of this first inning. बॉलर तयार होतो या अंतिम षटकामध्ये अविनाश. अंतिम षटक. चला कौसा टीम पिंपलोली टॉससाठी रिपोर्ट करा. बॉल हवेमध्ये आहे. शॉट आम जॅम्प केलं होतं आणि काऊ कॉर्नरला क्लिअर केलं. षटकार. थँक्यू डीज. एकंदरीत बॅटरी सरप्राईज झाले की बॉल क्लिअर झाला. काऊ कॉर्नर रिझनला क्लिअर केलं. 55 आता स्वीप करायचं होतं. आता बोटं फिरवली होती आणि त्यामध्ये बॅटरला फसवलंही. येतोय डॉट. लो फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. येतोय डॉट. नेक्स्ट बॉल आणि लाईन खराब डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. एकंदरीत प्रश्न हा पण पडला की तुम्ही ऑफ स्पिनर आहात आणि समोर जर आपण पाहिलं तर एक लेफ्टी बॅटर आहे आणि त्याचा अगेन्स्ट लेग स्टंप अथवा पायाला पकडून बॉल टाकणं. बघा तुम्ही ज्या शैलीचे बॉलर आहेत त्याप्रमाणे लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करणं ही गोष्ट महत्वाची राहते. आता मिस टायमिंग हेच तर मी सांगत होतो आणि विकेट मिळेल. स्वतः बॉलर येतात. कॉटन बॉल च्या स्वरूपामध्ये सफलता मिळेल. धक्का इथे लागला. तिसरा. न्यू बॅटर आता मैदानाच्या हातामध्ये एकनाथ येत आहेत आणि 3 चेंडू बाकी दरम्यान इथे आहे. 3 चेंडूंचा खेळ आणखी बाकी आहे आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 56 हुक करायचं होतं. बट आता बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजनला गेला. फिल्डर येतात बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगल धाव फळकी एका धावेचा मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 57 ऑन द बोर्ड आणि खेळ बाकी आहे 2 चेंडूंचा. 2 चेंडू आणखी बाकी आहेत. 57 ऑन द बोर्ड. बट जे आपण सांगितलं होतं जो उल्लेख मीही केला होता की 55 to 60 जर बनला तर त्रास होणार आहे कुंदे टीमला सेकंड इनिंग मध्ये आणि त्यामध्ये आणखी काही ऍड होतील का. पुल खेळला. फिल्डर पोहोचले. प्रयत्नही चांगले लागले बट कॅच पकडता आली नाहीये आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 मिळतील. धावफलक या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचलाय. 59 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग खेळ बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. टीम पिंपलोली आणि त्यांचा अगेन्स्ट टीम कौसा. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. कौसा अगेन्स्ट पिंपलोली. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल हुक केला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग धावतात बट बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे अंतिम बॉल वरती हा चौकार आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण 63 धावा बनवण्यात आल्या आणि 64 धावांचं लक्ष्य इथे सेट केलं टीम एकता स्पोर्ट्स कसाराने अगेन्स्ट टीम भूमी 11 कुंदे. चेक विनायक गोरे पिंपळवडी टीमचे कॅप्टन विनायक गोरे आपण आला असं तर आपण लवकर लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. विनायक गोरे पिंपळवडी टीमचे कॅप्टन्स आणि आपण आला असं तर लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. नेक्स्ट मॅच कौसा संघाने रिपोर्टिंग केलेली आहे. वसुरी रुद्र 11 वसुरी विक्रमगड या संघाचं सुद्धा शुभागमन झालाय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या आदिवासी सरपंच चषकामध्ये गोठेकरच्या क्रीडांगणावरती आपलं हार्दिक स्वागत. लिटिल स्टार धारोळ कवी शेंडे अनिल शेंडे सुनील शेंडे आणि टीम दाखल झाला आजच्या या आदिवासी सरपंच चषकामध्ये आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चला पिंपळवडी टीमचे कॅप्टन विनायक गोरे आपण आला सुद्धा लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. थँक्यू. यस गुरुनाथ पाटील सरांचं शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अलखिवली संघाचं सुद्धा नक्की शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चला ब्रेक समाप्त. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी सरपंच चषक 2025 सेकंड इनिंगला होत आहे सुरुवात. लक्ष्य जे सेट केलं 64-6 जागे. चला पुन्हा एकदा टॉस साठी मी आमंत्रित करतो अंबरनाथ पिंपलोली आणि त्यांचा अगेन्स्ट टीम कौसा. आय थिंक आपण जर विचार केला तर अंबरनाथ पिंपलोली आणि त्यांचा अगेन्स्ट मुंब्रा कौसा अशी लढत आपण पाहणार आहोत यात नंतर. चला ओपनिंग पेअर सलामीची जोडी पाठवायची आहे कारण अगोदरच फार उशीर झालेला आहे कारण उशिराने आपण आज शेड्यूलला सुरुवात केलेली आहे. सो वेळेअभावी सर्व सामने खेळवायचे आहेत आणि कंपल्सरी किमान 4 ओव्हरच्या मॅचेस सर्व झाल्या पाहिजेत. त्या गोष्टीकडेही आपल्याला लक्ष द्यायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. अविनाश आणि रोशन ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. चा चेज आणि आज जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सुनीलजी शेळके सरांचाही गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सातत्याने या आवाजाने टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये एक वेगळी छाप सोडली. बारामती असो अथवा मालेगाव असो त्यानंतर आमचं भिवंडी परिसर असो त्यानंतर मुरबाड तर त्यांचा बाले किल्ला सातत्याने या आवाजाने फार मोठी प्रसिद्धी मिळवली. एक पाहिलं गेलं तर एक प्राध्यापक म्हणून त्यांची सुरुवात त्यानंतर क्रिकेटवरचं प्रेम आणि क्रिकेटवरचा प्रेमाचा जोरावरती आज कॉमेंटेटर आज टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये याही आवाजाला भरपूर पसंती आहे आणि आज त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आणि आवर्जून मला कौतुक करावं असं वाटतं सांगावं असंही वाटतं की
या स्पर्धेसाठी ज्यांचं आपण नेतृत्व पाकलं प्रत्येकी गोष्टीची काळजी सरपंच साहेबांनी घेतली. कॉमेंटेटर्स असो, त्यानंतर मॅचेसचा शेड्यूल असो, प्रत्येकी गोष्टीकडे एक एक आपल्याला पाहिलं गेलं तर प्रत्येकी क्षेत्रामध्ये एक एक व्यक्ती नेमून दिलेला आहे की हा डिपार्टमेंट तुला सांभाळायचा आहे. आणि या गोष्टी महत्त्वाच्या राहिल्या कारण कोणतीही स्पर्धा घडवण्याकरिता नेतृत्व या शब्दाला फार मोठी किंमत आहे. आणि साहेबांचं नेतृत्व फार मोठं पाकलं आपण या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल वाईड ऑफ स्टंप विथ दिली, प्रहार केला, बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरेज आणि बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. थँक्यू. अंबरनाथ पिंपलोली टीमचे कॅप्टन जोडले गेलेत. कौसा टीमचे कॅप्टन आपण या. फर्स्ट बॉल चौकार. आता फुल लेंथ बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर, रिस्कच्या साहाय्याने वळवलाय बॉल. आता डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड होतोय आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स. 2 धावा मिळतील. दोन धाव्यांच्या साह्याने धावफलक आता 6 वरती जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड लक्ष जर आपण पाहिलं 64 6 जागे. प्रत्येकी ओव्हर मागे तुम्हाला मोठे फटके खेळायचे कारण 16 रन पर ओव्हर बनवायचे. फुल लेंथ बॅटचा टोला लागला, फिल्डर आखित लॉंग ऑनला आणि हलकीशी मिसफिल्ड झाली पण जास्त नुकसानही होणार नाहीये. सिंगल मिळेल. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. असे या 10व्या दिवसामधली पहिली लढत आपण पाहत आहोत. एकता स्पोर्ट्स कसारा त्यांचा अगेन्स्ट टीम भूमी 11 कुंदे ही बॅटेल आहे आणि या लढतीमध्ये सध्या सगळ्या ज्याही गोष्टी घडलेल्या आहेत 64 चेज आहे आणि असं वाटतं की सध्या सगळीला टीम कसारा पुढे बट पलटवार होऊ शकतो कारण तो दमखम टीम कुंदेही ठेवत आहे. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. पडल्यानंतर चेंडू खाली लागला, तोही एक ॲडव्हान्टेज मी म्हणेन बॉलरला इथे मिळतोय. आणि लेफ्ट आर्मर आहेत आणि जर आपण पाहिलं लेफ्ट आर्म बॉलर जर ओव्हर द विकेट बॉलिंग करतो एक राईटी बॅटरला तर ॲडव्हान्टेज मिळतो कारण अँगलने बॉल बाहेरही आपल्याला स्विंग होताना दिसतो. आणि पडल्यानंतर जेव्हा चेंडू खाली राहतात ना तेव्हा तशा परिस्थितीमध्ये एक राईटी बॅटरला मोठे फटके खेळणं हे अवघडच राहिलं. तेच पाहायला मिळालं. येतोय डॉट. फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह, हाफ वॉलीवरती लॉफ्टेड ड्राईव्ह खेळत असताना बॉलला पाठवलं लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर. या सेकंड इनिंग मधला हा पहिला तडाखा 6 षटकार. थँक्यू. हाफ वॉली इतक्या कमी गतीने हे तर निमंत्रण होतं बॅटरला आणि ते निमंत्रण स्वीकारलं ही षटकार आला. आता हुक केला. वा वा लाजवाब फटका. याआधी लॉफ्टेड ड्राईव्ह आणि त्यानंतर हा हुकचा फटका बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना हा सलगचा दुसरा षटकार. थँक्यू. 19 धावफलकावरती बघा ऍक्शन रिप्ले तर भरपूर काही गोष्टी सेमच होत्या. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं पहिला बॉल वाईड ऑफ स्टंप विथ दिली होती, तिथे चौकाराने सुरुवात झाली होती आणि इथेही तेच झालं. पहिल्या सत्रामध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये 19 झालं तर इथेही 19 झालं. आणि आता जर आपण पाहिली तर 3 ओव्हरमध्ये इथनं हा सामना जिंकण्याकरिता करायचा आहे. आणि किती रन्स 45 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली सुरुवात, चांगला रिस्पॉन्स इथे दिला 64च्या चेसमध्ये टीम भूमी 11 कुंदेने. मी सांगितलं याआधीच की ही टीम ही ती क्षमता ठेवत आहे की 64चा चेस ते कंप्लीट करू शकतात. आणि ही जी सुरुवात आहे ही सुरुवात मनोबल वाढवणारी सुरुवात, ऊर्जा संचारित करणारी सुरुवात आणि ही सुरुवात इथे टीम कुंदेला की विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. कारण जो आस्किंग रन रेट 16 रन पर ओव्हर होता तर तो 15 वरती येऊन पोहोचला. आता 18 मध्ये करायचा 45. सेकंड ओव्हर. संदीप बॉलिंग मार्क वरती तयार होतात. संदीप आले दुसऱ्या षटकामध्ये. संदीपचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि पाठवलाय या प्लॉटचा बाहेर. वा आणखीन एक तडाखा षटकार.
थँक्यू डीजे. आता चर्चा करावी लागेल आणि चर्चेमधनं आता मॅचमध्ये कमबॅक कशा प्रकारे होईल याचा निष्कर्ष आता काढावा लागेल, मार्ग शोधावा लागेल. बघा बॉल जर सापडत नसेल तर दुसरा घ्या आणि सामन्याला सुरुवात करा, कारण अगोदरच फार वेळ अंपायर झालेली आहे. षटकार आलाय, धाव फळक 25, बट पहिल्या 7 चेंडूंनी इथे एक गोष्ट तर क्लिअर केली की हा सामना शेवटच्या चरणापर्यंत रंगणार आहे आणि अशी बॅटिंग जर झाली तर कदाचित थोडा लवकरही समाप्त होऊ शकतो. विकेट हवी आहे आणि यावेळेस हार्ड लेंथ होता, शॉर्ट पिच होता, अतिरिक्त बाउन्सही पाहायला मिळाला. पण येतोय डॉट, डॉट बॉल दरम्यान इथे येतो. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे येतो, म्हणजे ओव्हर मधला एक बाउन्सर इथे कम्प्लीट झाला. नेक्स्ट बॉल, स्क्वेअर कट, पॉइंट, मिसफील्ड. बॅकअपला खेळाडू येतात बॅकवर्ड पॉइंटला आणि बॉल आता फील्ड झाला आणि थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. या 2 धावा मिळतील. धाव फळक 2 धावांचा मदतीने 27 धावा धाव फळकावरती. आणि अजून या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तरी इथं 3 चेंडूचा खेळही बाकी आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बघा बॅटिंग चांगली केली आणि ही गोष्ट नेहमीच राहिली की आपण नेहमी सांगतही असतो समालोचनामध्ये की कोणताही टोटल कधी विजयाची शाश्वता देत नसतो. पुलचा फटका फ्रंट फूटवरनं पुल केला, फिल्डर आहे डीपमध्ये मिड विकेटला, बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल. धाव फळक या एका धाव्याच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो, स्कोर काढता जाऊन पोहोचला 28 ऑन द बोर्ड, 28 धावा धाव फळकावरती. आणि पाकलं गेलं तर बघा सुरुवात चांगली आहे, बट त्यात नंतर कोणत्याही टीमला या गोष्टीकडेही लक्ष द्यायचं की प्रवास अजूनही लांबसाच आहे, कारण तुम्ही अगदी विजयाच्या दाराजवळ उभे नाही आहेत, अजूनही तुम्हाला भरपूर मेहनत करायची आहे. धाव फळक 28 आणि आणखीन जर पाकलं तरी जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता असेल 36 धावा करायचा आहेत. 14 चेंडू शिल्लक, 14 मध्ये 36 धावांचं समीकरण इथे चेज होईल का? बॉल हव्यामध्ये डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात जरूर, बट हा की बॉल जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. थँक्यू डीसे. सध्या सगळीला लाजवाब बॅटिंग करतायत रोशन घायाल. आणि यावेळेस बॉल चांगला अपीलही झाली आणि विकेट किपिंग पहा लाजवाब. विकेट कीपर आपण पाहत आहोत एकनाथ आय थिंक जो आहेत, भरपूर चांगले विकेट किपिंग त्यांचे पाहायला मिळाले मागील चेंडूवरती. आणि खेळ समाप्त. 2 ओव्हरचा कडे जाऊ फळक आहे 32 आणि रिमेनिंग 12 चेंडूमध्ये करायचं आहेत रन्स 32, हाफ वे मार्क. 32 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या आणि अंतिम 12 चेंडूमध्येही 32च धावा करायचा आहेत. 12-32 समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. आणि महत्वाची गोष्ट काय की नॉकआउट मॅच, जिंकाल तर पुढे, हरलात तर घरी. आणि दोन्ही टीमचा विचार जर आपण केला तर भरपूर लांबनं ट्रॅव्हल करून दोन्ही टीम्स आलेत, बट इथे आज घरी लवकर खूप पोहोचेल आणि कोण संध्याकाळपर्यंत इथे आपला किल्ला लढवेल. 12-32 थर्ड ओव्हर आणि बॉलर दरम्यान तयार होतात या तिसऱ्या षटकामध्ये. सागरवरती विश्वास इथे दाखवण्यात आला या तिसऱ्या षटकामध्ये. मंचावरती भरपूर सारे मान्यवरांचे उपस्थित आहेत, कारण आज स्पर्धेचा 10वा दिवस आहे आणि अजूनही भरपूर साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आज दिवसभरामध्ये, उद्याच्या दिवसभरामध्येही पाहायला मिळेल. कारण या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत ते स्वतः शहापूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत. भरपूर साऱ्या गावातील सरपंचांनी या स्पर्धेला भेट दिली, ही फार मोठी गोष्ट आहे, कारण एक फार मोठं नेतृत्व समस्त शहापूर तालुक्यामधलं गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं आपण ही स्पर्धा पाहत आहोत. हॅमर्ड खेळ कव्हरला फिल्डर इनफिल्डमध्ये, बट लॉंग ऑफचे फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात आणि इथे पहा मिस्टेक झाली आणि त्याचा फायदा घेतला बॅटर्सने. जिथे फक्त एकच मिळायला हवी होती तिथे मिळाला या 2 धावा. धावफळ करता 34, 34 धावा धावफळकावरती. भरपूर सारे पारितोषिकही आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, कारण क्रमांक 10 पर्यंत पारितोषिक आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईकही आहे, बेस्ट बॉलरसाठी LED TV, तसेच बेस्ट बॅट्समनसाठी कूलरही या स्पर्धेच्या वतीनं देण्यात येणार आहे.
पुल करायचं होतं तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाही आहे. स्ट्रोक जसा कंप्लीट झाला बॅटरी निराश दिसले कारण आत्ता दबाव वाढतोय. बघा विकेट्स 10 हातामध्ये आहेत पण ते काय असतं की विकेट आपल्याला सोबत घेऊन तर नाही जायचं. आपला रन्स इथे बनवायचे ती गोष्ट महत्त्वाची आहे. 10 चेंडू शिल्लक आणि 10 मध्ये करायचे आहेत. 29 29 10-29 समीकरण या मॅचमध्ये उरलंय. इथे सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर आता अडचणी वाढत आहे टीम भूमी 11 कुंदेसाठी. सो इथे मी म्हणेन की आता बाउंड्रीज येणं ही गोष्ट महत्वाची राखली. फुल लेंथ लॉफ्ट केला, ताकद आहे या फटक्या मागे. क्लिअर केलं काव कॉर्नर रिजनला. निर्णायक क्षणावरती हा निर्णायक फटका. बॅटर रोशन घायाल सपाट मना षटकार. घायल तर घायल आहे याप्रमाणेच बॅटिंग करतोय कारण ज्याप्रमाणे जिद्दीने खेळला आतापर्यंत आणि हुक करायचं होतं. फाईन लेग बॉल फील्ड केला, रनआउट. चान्स नाहीये असंच वाटतंय. येस नाहीये चान्स. बॅटर सेफली पोहोचलेत क्रीजमध्ये आणि तोपर्यंत जर आपण बघितलं तर कंप्लीट झाली. सिंगल धावपळकी एका धावेचा मधीने स्कोर कार्ड 42 आणि करायचं आता 22 चेंडू शिल्लक येते. 8-8-22 समीकरण या मॅचमध्ये बाकी आहे आणि ही लढत सध्याच्या घडीला कोणाच्या बाजूने जाईल हा प्रश्न आता उभा आहे. कारण 8-22 चेजेबलही आहेत आणि त्याचप्रमाणे डिफेंडही होऊ शकतात. पण त्यासाठी मी म्हणेन की येते 2 चेंडू आता महत्त्वाचे लागले. कारण इथं 2 चेंडूंवरती जर इथे बाउंड्री नाही आली तर दबाव वाढेल मी म्हणेन टीम कुंदेवरती. बाउंड्री हवी आहे. 8-22 बाउंड्रीचा उल्लेख केला. शॉर्ट पिच आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त रन +1 फॉर दी ओव्हर चा इशाराही येतो. आता 8 मध्ये 21 8-21 समीकरण. बाउंड्री हवी आहे. एखादा मोठा फटका आता अविनाशचा बॅटमधनंही हवा आहे टीम कुंदेला. पॅनवरती पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. बॉल चाललाय डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लीग रिजनला. फिल्डर धावतात. फिल्डिंग चांगली. थ्रो येतोय तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. म्हणजे चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये आता करायचं आहे 19 धावा. 7-19 समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. दोन्ही टीम्सने लढत आतापर्यंत चांगलीच लढली पण या लढतीचा निकाल आता कोणत्या टीमच्या बाजूने लागेल आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे वाटचाल करताना दिसेल आणि कोणता संघ घरच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल हा ही प्रश्न. 7-19 शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंट. फिल्डर धावतात बट हा बॉल अखेरेस हे काय सुरू आहे. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट मध्ये एखादा गोलकीपर ज्याप्रमाणे बॉल असा अडवतो ना त्याप्रमाणे हा प्रयत्न दिसला. बॉल फील्ड जरूर झाला बट तरी सुद्धा या चेंडूवरती रन्स इथे कंप्लीट झाला. 3 खेळ समाप्त 3 ओव्हरचा अखेरेस धावपळक जाऊन पोहोचलाय 48. चेंडू शिल्लक येते 6 आणि 6 मध्ये आता करायचं आहे 16 धावा. आणि बघा आस्किंग रन रेट ही 16चाच होता. 3 ओव्हर मध्ये 16च्याच करंट रन रेटने आतापर्यंत बॅटिंग झाली आणि अंतिम षटकामध्ये करायच्याही 16च आहेत. सरावा पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक 6 मध्ये करायचं 16. एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा आपण एकदा या सामन्याला सुरुवात करणार आहोत. सो तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक संगीत. धन्यवाद. थँक्यू डीजे थँक्यू. 6 मध्ये करायचं 16 धावा. अंतिम षटक येथे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत कारण येथे 6 चेंडू इथे दोन्ही टीम्सचं भवितव्य इथे ठरवणार आहेत आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतात. एकनाथ 6-16चं समीकरण. रोशन घायाल चांगला खेळला. अविनाशी चांगलाच खेळला पण अजूनही
फिनिशिंग लाईन क्रॉस करणं बाकी. क्लायमॅक्स सीन आहे आणि क्लायमॅक्स सीनमध्ये आपल्या टीमसाठी हिरो कोण बनेल? आज हे दोन्ही बॅटर्स आपल्या टीमसाठी कोणत्या टीमसाठी हिरो बनतील का, की ते एकनाथ आपल्या टीमसाठी हिरो बनतील? 6-16चं समीकरण या मॅचमध्ये बाकी राहिलं. प्रेक्षकांचा मनाला आवडेल असा सामना आतापर्यंत आपण पाहिला, पण या लढतीचा निकाल कोणाच्या बाजूने हा अजूनही प्रश्न बाकी आहे. 6-16 शेवटचा षटक. 6 मध्ये करायचा 16. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अविनाश. पगले 3 चेंडू महत्वाचे असतील. अंतिम षटक. पहिलाच बॉल हुक केलाय, फाईन लेगला फिल्डर धावतात आणि हा बॉल निघून गेला लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. तांगडीचे चांगली सुरुवात. 6 मध्ये 16 चेस करत असताना पहिलाच बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. चौकार येतो. 5 आता 5 मध्ये करायच्यात 12 धावा आणि आता इथे मी म्हणून विकेट हवी आहे. विकेट काढावी लागेल एकनाथला. नेक्स्ट बॉल. बॉल हवेमध्ये आहे. मिस्टामिंग लॉंग ऑन धावतायत, पोहोचलेत मिड ऑन पर्यंत, पण कॅच पकडता आली नाहीये आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. म्हणजे या लढतीमध्ये अजूनही भरपूर काही बाकी आहे, कारण चेंडू शिल्लक आता येते 4 आणि 4 मध्ये करायचं 10 धावा. आता काहीशा चर्चा इथे केल्या जातात बॉलर एकनाथ सोबत, कारण महत्वाची गोष्ट ही राखली. मी सांगितलं नॉकआउट आहे, डू ऑर डाय आहे. जिंकाल तर पुढे जाल, हरला तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आदिवासी समाजामधली शहापूर तालुक्यामधली सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही खेळत आहात आणि त्या स्टँडर्डचं खेळ दाखवणं हेही महत्वाचं राखलं. आणि त्या स्टँडर्डचं खेळ इथे कोण दाखवेल, कोण इथे अंतिम चरणावरती बाजी मारेल. 4 मध्ये 10 इम्प्रोवाइज केलं. फाईन लेगचा फिल्डर इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा घ्यायचा होता आणि घेतलाही. हा की बॉल जातोय बाउंड्री लाईनचा पलीकडे. लाजवाब बॅटिंग अंडर प्रेशर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉलरचा गतीचा वापर इथे केला. येतोय चौकार. म्हणजे आता 3 चेंडू शिल्लक आणि आता 3 मध्ये करायचं 6. येस धारोळ टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर कुडूस टीमचे कॅप्टन आपण टॉस चढायचंय. लिटिल स्टार धारोळ अनिल शेंडे सर, चला लवकरात लवकर यायचं. कुडूस टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला लिटिल स्टार धारोळ टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचं. टॉस साठी 3च बॉलचा खेळ राहिलाय, लवकर लवकर यायचंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 3 मध्ये 6. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे. स्वतः बॉलर कॅच पकडता आली नाहीये आणि या क्षणाला ही मिस्टेकही टोचू शकते. आता 2 चेंडू शिल्लक, 2 मध्ये करायच्यात 5 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती रोशन घायाल, जसा बॅटमधनं आज आपण पाकले मोठे फटके आलेले आहे. 3 षटकार आलेत, एक चौकारही आलाय. तो 23 धाव्यांवरती नॉट आउटही आहे आणि या बॅटरमध्ये ती क्षमताही आहे की ते तो मोठा फटका खेळू शकतोय. 2-5चं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. एकही विकेटही गमावली नाही, ही महत्वाची गोष्ट की 10 विकेट्स अजूनही हातामध्ये आहेत. पण हा चेस कंप्लीट होईल का? 2-5. स्क्रू ऑफ द विकेट. फटका खेळलेत बॉल हवेमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ कॅच. लाजवाब कॅच. असं वाटतंय की या सामन्याचा निकाल चेंज करणारी कॅच, कारण रोशन बाद झालाय आणि अजूनही 1 चेंडू मध्ये करायच्यात 5. तांगडीचे लाजवाब खेळला. अतिशय चांगली इनिंग रोशन घायलची रागली, बट मनामध्ये खंत राखली असेल की आपण आपल्या संघाला अशा पोझिशन मध्ये उभे करून गेलो की जितणं जिंकणं आता थोडं अवघड वाटतंय, कारण 1 मध्ये आता करायच्यात 5 धावा. गोल्डन सिक्सर हवाय, कारण जी मेहनत या मॅच मध्ये अविनाशने केली, जी मेहनत या मॅच मध्ये रोशन घायलने केली टीम कुंदेसाठी, त्या मेहनतीला जर सार्थक ठरवायचंय तर या 5 बनवणं आवश्यक. पण दुसऱ्या बाजूने आपण हेही विसरू शकत नाहीये की एकता स्पोर्ट्स कसारा टीमही लाजवाब खेळली, त्यांनाही इथे जिंकायचं. बट हा निकाल कोणाचा इथे बाजूने लागेल. शेवटचा 1 चेंडू फार महत्वाचा, कारण 1 चेंडू इथे दोन्ही टीम्सचं भवितव्य इथे डिसाईड करेल. शेवटचा बॉल 1 बॉल 5.
शेवटचा बॉल हवेमध्ये आगे आणि एकनाथ यांचा अनुभव इथे कामी आलं आणि इथे ही बाजी मारली टीम एकता स्पोर्ट्स कसारा टीमने. काय मॅच राखली, दोन्ही टीम्सने इथे इम्प्रेस केलं. अविनाशही चांगला खेळला, रोशनही चांगला खेळला, पण तरी सुद्धा ॲट दी एंड शेवटचं हसू आपल्याला टीम एकता स्पोर्ट्स कसारा हसताना दिसेल, कारण अवघ्या 4 धाव्यांनी ही बाजी मारली कसारा टीमने. पण हरकत नाहीये टीम भूमी 11 कुंदे, लाजवाब तुम्हीही खेळले, वेल प्लेड बोथ टीम्स. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया या सामन्याचा सामनावीर